आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमाल आहे बाबा तुम्ही दोघं. देवी आई, अक्षराला भरभरून आशीर्वाद दे. तिच्या पदरात यशाचं सुखा समाधानाचं दान दे. अक्षराची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे आई. सर विल्यम जॉन्स यांनी संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या 3 प्राचीन भाषांचं रूपांतर तुलनात्मक पद्धतीने करून 1786 मध्ये या 3ही भाषांची साम्यस्थळं यादृच्छिक नसून या 3ही भाषांमागील भाषा जनक भाषा असल्याचा तर्क लावला. या सूत्राचा तपशीलवार शोध घेण्याच्या क्रमातच भाषेच्या ऐतिहासिक आणि तुलनात्मक अभ्यास पद्धतीचा उगम झाला. त्यांच्या मते या भाषांमधील समानार्थी शब्द जर तपासून पाहिले तर त्या शब्दांमध्ये ध्वनी साम्य आढळतं. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. वा 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 अक्षरा, तुम्ही लयच हुशार आहेसा की. तुम्ही नक्की अधिकारी बनणार बघा, माझी खात्री आहे. थँक्यू. कशी झाली? हा, एकदम भारी झाली ना. कडक. तुमच्यापेक्षा भारी करते बघा म्या. लागली. अगं ही अक्षरा अभ्यासाला लागली. ह्या पद्धतीत तिने जर अभ्यास केला ना तर पहिल्याच फेरीत ती पास होती बघ. मग काय खरं नाही, आपल्या होती वरवंटाच फिरवल पाट्यास सकट. तिला अभ्यास करायला वेळ मिळू दिला तर अभ्यास करणार ना. म्हणजे या गुरुजी, या या या. सूर्यवंशी वाड्याबद्दल तुम्ही ऐकलं होतं ना? हो हो, पण त्यांचा वाडा प्रत्यक्षात पाहायचा योग मात्र आजच आला. हो, काय प्रशस्त वाडा आहे हा. गुरुजी, वाड्याकडे नुसतं टकामका बघू नका. मी जे काही सांगितले ना समजत तसंच व्हायला पाहिजे. कशात बी कसूर पडता कामा नाही. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. अक्षरा, तुझा अभ्यास नीट चालू आहे ना? मग उगीच बाकीच्या कामांमध्ये लक्ष घालत बसू नको. नाही आई, माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. आता इतिहासाचा संपत आलाय, तो संपला की बाकीचे विषय सुरू करेन. छान.
गुरुजी. हरिओम, नमस्कार. हरिओम. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज अचानक कसं काय येणं केलं? अहो ताई, अक्षरा एवढ्या मोठ्या परीक्षेला बसली आहे. तिच्यासाठी दुर्गा सप्तशती पठणाचा विचार केलाय. आजपासून रोज 11 दिवस हे गुरुजी दुर्गा सप्तशतीचं पठण करतील आणि देवीच्या वेगवेगळ्या रूपातलं पूजन करतील. कसं आहे ताई, अक्षराला पहिल्या झटक्यातच यश मिळावं एवढीच माझी इच्छा आहे बघा. हा, चालेल ना मग तुम्हाला? नाही म्हणजे मला माहित होतं की तुम्ही देवीच्या पूजेला आणि पठणाला नाही म्हणणार नाही, म्हणून मी गुरुजींना डायरेक्ट बोलवलं आजपासून पूजा सुरू करायला. छान. उर्वशी, आयुष्यात पहिल्यांदा तू अक्षराच्या बाजूनी काहीतरी चांगला विचार केला आहेस. खरंच एवढी मोठी परीक्षा आहे तिची, तिच्या मागं देवी आईचे आशीर्वाद असणं गरजेचंच आहे. छान, उत्तम केलंस. वय गुरुजी, तुम्ही आता येळ घालू नका. चला पूजेच्या तयारीला लागा. तुम्ही समजा सामान आणलंय ना? हो हो, सगळं सामान आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्ही फक्त 2 पाट, 1 चौरंग पूजेसाठी आणि 2 समया घेऊन या. मी देते तुम्हाला समज, तवर तुम्ही सुरुवात करा. आम्ही पूजेची तयारी सगळी करतो, आपण तुम्ही नैवेद्य तयार करा. वय वय, तुम्ही पूजा मांडा, तवर नैवेद्य होतो. थांबा थांबा, ज्यांच्यासाठी पूजा करतोय त्यांच्या हातूनच नैवेद्य व्हायला हवंय. वय अहो, पर तिला तर अभ्यास आहे. मी केलं तर नाही का चालणार? चालेल, पण पूजेचं फलित मिळण्यासाठी त्या व्यक्तीच्या हातूनच नैवेद्य झालेला जास्त चांगला. गुरुजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि देवीचं कार्य आहे ना. अक्षरा खुशीनं नैवेद्य करशील ना ग? आई, तुम्ही नका काळजी करू. आई अंबाबाईसाठी नैवेद्य बनवायचा ना, करीन मी. आलेच. अक्षरा, तुझा देवी आईवर लई विश्वास आहे नव. आता त्याच देवीच्या निमित्तानं बघ मी कसं तुझ्यासाठी अडथळा निर्माण करते. अरे वा, मला कळतंय ग तुला त्रास होतोय, पण गुरुजींनी अजून थोडं तळण करायला सांगितलंय. म्हणजे अजून थोडी भजी आणि आळूचं फतफद करायला सांगितलंय. हरकत नाही, करते मी मामी. एकदा का तुझ्या हातून हा नैवेद्य आणि ही सगळी पूजा झाली ना व, की मग यश तुझंच आहे बघ. बरं चालू दे तुझं. मी गुरुजींना काय हवं नको ते बघते. हो.
पुढचं काही दिस कसा अभ्यास करतेस तेच बघते. बरोबर अडकून ठेवते तुला. ताई, काय चाललंय हे सगळं? आणि ते गुरुजी का आलेत? अगं शरू, मला परीक्षेत यश मिळावं ना म्हणून उर्वशी मामींनी दुर्गा सप्तशतीचं पठण ठेवलंय घरात. त्याचा एकदा नैवेद्य बनला ना की मी अभ्यासाला मोकळी ग. अगं, हे नैवेद्य पूजा पाठ यात वेळ नको घालूस तू. बेसिक अभ्यासच केला नाहीस तर परीक्षेत पास कशी होशील? शरू हे अगं, बघ, आता मला काहीही सांगायला जाऊ नकोस. तुलाही माहितीये की परीक्षेसाठी खूप कमी वेळ बाकी आहे. अगं, तुझा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे ताई. हवं तर हे सगळं मी करते, तू जा अभ्यास कर प्लीज. थांब बाळा थांब. हे बघ, हे सगळं अगं मलाच करावं लागणार आहे. माझ्या हातनंच नैवेद्य दाखवणार आहेत ना. हे सगळं झालं ना की अभ्यासाला पण बसते. शरू, पण हे अगं मलाच करावं लागेल. माझ्या हातनंच नैवेद्य दाखवायचं आहे की नाही. आणि तू दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आजच्या दिवसाचा सगळा अभ्यास केल्याशिवाय मी झोपणार नाही. ठीक आहे? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये ताई. नको त्या गोष्टीमध्ये तुझा तू वेळ वाया घालव. हा शरू, ऐक तर शरू. काही केलं ना तरी ही ऐकणार नाहीये माझं. मी, आई, जीजू हिच्या अभ्यासासाठी एवढी धडपड करतोय, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये हिला. ती उर्वशी मामी काही ना काहीतरी गोंधळ घालणारच आहे. ही गोष्ट शिरू नाही ताईच्या डोक्यात. ही पूजा आत्ता करायची काही गरज होती का? ताई ना कुणावरही अंधाळा विश्वास ठेवते आणि तिच्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतात. हे तिला आयुष्यात कळणार नाहीये. काय करू? शरू, जीजूंनाच सांगते आता. हॅलो जीजू, कुठे आहे तुम्ही? अहो हे काय मार्केट यार्डात पोहोचतोच आहे. पण तुम्ही का फोन केलाय? आणि मला सांगा, अक्षरांचा अभ्यास नीट सुरू आहे ना? व हा, हे बघा, त्यासनी काय हवं नको ना ते बघा. हा, अभ्यासाला वेळ मिळतोय का त्याला इकडे? का येईल का नाही मिळणार? अहो मी त्यासनी सांगितलंय की अभ्यास करा, बाकी काय बी करू नका म्हणून. तुम्ही सांगाल हो, पण इथे काहीतरी वेगळंच सुरू आहे ना. तुम्ही या आता इथे लवकर. बरं बरं ठीक आहे. थांबा, मी आई घरला येतो. हा हा, तुम्ही लवकर या. आलोच. ओम गौरी मी माय सलरा नित्यक्षत एकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी वभुक्त्री सहस्राक्षरा परमे यो मनश्री महादेवे नमः. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृत भद्राय नीता प्रणता स्मताम. देवी आई, खरंच तुझ्या आशीर्वादाची अक्षराला लई गरज आहे. तुझ्या आशीर्वादानंच समद सुरळीत पार पडणार आहे. आतापर्यंत अक्षराच्या पाठीशी उभी राहिली आहेस, आत्ता बी तिला बळ दे. गुरुजी, मुपाय मृती. नैवेद्याचं ताट तयार आहे. अजून जर काही लागलं तर मला सांगा. मी अभ्यासाला बसते तोवर. हा,
थांब अक्षरा. तू देवीला नैवेद्य तर आणून दिलास, पण देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी तुलाही पूजेला बसावं लागेल आणि देवीचे नामस्मरण करावे लागेल. गुरुजी पण बस. ठीक आहे. आता कसला होतोय अभ्यास? थांबा अक्षरा. नमस्कार गुरुजी. मी अक्षराचा नवरा आहे. आता ह्यांच्याऐवजी म्या पूजेला बसून आशीर्वाद घेईन. अरे सुंदर, तू नवरा असशील, पण जिच्या यशासाठी हे शब्द चाललं आहे ना वो, तिनेच पूजेला बसायला लागतंय. बरोबर ना गुरुजी? हो हो, ज्याच्यासाठी पूजा करत आहोत त्यानेच पूजेला बसणं अपेक्षित आहे. बरं राहू दे, तुला माझं पटणार नाही, पण तुझ्या आईने सांगितलेलं तर पटेल की नाही? हा ताई, आता तुम्हीच सांगा बरं. बरोबर बोलते ना मम्मी? अरे सुंदर, गुरुजी म्हणतायत ते बरोबर आहे. म्हणजे प्रथेप्रमाणे अक्षरानंच बसायला हवं पूजेला. पर गुरुजी, तुम्ही मला सांगा, नवरा बायको वेगळे असतात का? नाही म्हणजे बायकोनं केलेल्या पूजेचे आशीर्वाद नवऱ्याला मिळतात की नाही? हो हो. हा, झालं तर मग गुरुजी, पुढच्या समध्या दिवसांच्या ज्या काय पूजा, जे काय पठण असेल ना, ते समद म्या करणार आणि आशीर्वाद घेणार. अक्षरा फक्त त्यांचा अभ्यास करतील. हा, करेक्ट आहे. म्हणजे याने ताईचा अभ्यासही होईल आणि तिला देवीचा आशीर्वादही मिळेल. मग ताईचा रिझल्ट छान येईल. चला म्या बसतो पूजेला. आता जो पातूर तुमची परीक्षा होत नाही, तो पातूर माझी समधी कामं बाजूला. म्या इथंच राहणार आणि तुम्हाला मदत करणार. तुमच्या घरच्या जेवढ्या काही जबाबदाऱ्या आहेत ना, त्या समध्या म्या पार पाडणार. अहो तुम्ही काय बी बोलू नका. समधी कामं फक्त बायकांनीच करायची असतात असं कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही. कळलं ना? पुरुष सुद्धा समधी कामं करू शकतात आणि ते म्या करणार आहे. मला पडेल ना ते काम म्या करणार. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. काय? चला गुरुजी, पूजा सुरू करा. यशस्करं बलवन्तं प्रभुतं तमेव राजाधिपतिर्भुव संकट नागाशो पति नारायणं सुमंगल्यं सततं दीर्घमायु. या या काय चाललंय तुमचं? या या इथं या. हा, आजपासून तुम्ही हित अभ्यासाला बसायचंय. अहो, अभ्यासाची इतकी काळजी करायची काय गरज आहे तुम्हाला? हा, गरज नाही कशी? अहो मॅडम, अभ्यासाची काळजी घेतलीच पाहिजे. आणि हे बघा, आजपासून ना तुम्ही हित अभ्यासाला बसायचं. ही तुमची स्टडिंग रूम. जीजू, स्टडी रूम. अहो शर्वरी, स्टडी काय आणि स्टडिंग काय दोन्ही ठिकाणी अभ्यास करतायत ना? मग अहो, पण आपल्या रूम मध्ये नसता का गेला अभ्यास? काय गरज होती इथे आणायची? नाही कसा? अहो तिकडं गुरुजी मोठ्या मोठ्या आवाजात पठण करतायत. अहो या समध्याचा तुम्हाला त्रास व्हायला नको, तुमच्या अभ्यासात काय बी अडथळा यायला नको ना, म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन आलोय. बघा इथे कशी शांतता आहे, तुम्हाला ना शांतपणे अभ्यास करता येईल. आणि तिथलं पूजेचं आहे ना, मी आज समद बघून घेईल. बघा, आणि कसं अक्षरा, तुमचा अभ्यास आणि पूजा दोन्ही बी थांबलं नाही पाहिजे. दोन्ही बी महत्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना. मग मी पठण होईपर्यंत इथेच बसेन अभ्यासाला. मग झालं? आता कसं? शरू, ए शरू, काय झालं? काय नाही. अगं काही नाही. काय अचानक इतकी उदास का झालीस? ते मला नाही सांगणार? काही नाही ग, जस्ट जुन्या गोष्टी आठवल्या. तू खूप लकी आहेस ताई. तुला जिजूंसारखा प्रेम करणारा, काळजी घेणारा नवरा मिळाला, नाहीतर अश्विनसारखी माणसं.
प्रेम या शब्दाचा अर्थच कळला नाही त्याला कधी. असे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या भावनांची खेळतात. माझं नशीबच खराब की अश्विन सारखा माणूस माझ्या आयुष्यात आला आणि माझी वेळ खराब होती की मी त्याच्यावर आंधळ्यासारखं प्रेम केलं. आपलं कोण परक कोण हे कळतच नव्हतं मला. शरू, मला खात्री आहे अश्विनला एक ना एक दिवस त्याची चूक नक्की लक्षात येईल. त्यांनी काय गमावलंय हे जेव्हा त्याला कळेल ना, खरं प्रेम काय असतं याची जेव्हा त्याला जाणीव होईल, तेव्हा तो तुझ्याकडे नक्की परत येईल. मला खात्री आहे त्याला त्याची चूक कळेल. वय शर्वरी, अक्षरा म्हणतायत ना तसंच होईल बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. किती वेडी आहे मी, उगाच नको त्या गोष्टींवरती बोलत बसले. आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ताईचा अभ्यास आहे. जिजू चला तिला अभ्यास करू द्या. हो चला अभ्यासाला बसा.